मित्रांनो, एकेकाळी माता लक्ष्मी पृथ्वीलोकावरती भ्रमण करत होत्या. त्याचवेळी त्यांनी जंगलात एका विवाहित स्त्रीला एका परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवताना पाहिलं. हे दृश्य पाहून माता लक्ष्मी अत्यंत आश्चर्यचकित झाल्या. त्यांनी मनात विचार केला, ही तर विवाहित स्त्री आहे, तरीही ती असे घृणास्पद आणि अयोग्य कृत्य कशी करू शकते. त्यांच्या मनात आणखी एक प्रश्न निर्माण झाला. ज्या स्त्रिया व्रत करतात, आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात, त्या स्त्रिया परपुरुषाचे संबंध का ठेवतात? हा विधात्याचा कसा खेळ आहे? हे रहस्य मला अवश्य जाणून घ्यायला हवं. मग त्या विचार करू लागल्या की या प्रश्नाचं उत्तर कोण देऊ शकेल. शेवटी त्यांच्या मनात विचार आला की हा प्रश्न स्वतः भगवान विष्णूंनाच विचारावा. त्या तात्काळ भगवान विष्णूंकडे गेल्या. त्यांना चिंताग्रस्त पाहून भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, आज तुमचा चेहरा पाहून असे वाटते की तुम्ही एखाद्या विशेष आणि आश्चर्यकारक गोष्टीमुळे चिंतेत आहात. निसंकोचपणे सांगा, तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे. तेव्हा माता लक्ष्मी म्हणाल्या, हे प्रभू, आज पृथ्वीलोकावरती भ्रमण करत असताना मी एका विवाहित स्त्रीला परपुरुषासोबत संबंध ठेवताना पाहिलं. हे पाहून मी अत्यंत आश्चर्यचकित झाले. ज्या स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात, त्या अशा प्रकारचे कृत्य का करू शकतात? हे कसे शक्य आहे? कृपया माझ्या शंकेचं समाधान करा. भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, तुम्ही विचारलेला प्रश्न अत्यंत गंभीर आहे. त्यामध्ये संपूर्ण मानवजातीचे कल्याणाचे रहस्य दडलेले आहे. म्हणून मी तुम्हाला ह्याचं उत्तर एका कथेद्वारे सांगतो. मात्र ती कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकावी लागेल. माता लक्ष्मी म्हणाल्या, प्रभू, मी वचन देते, आपण सांगाल ती कथा मी मन, वचन आणि पूर्ण लक्षपूर्वक ऐकेन. त्यानंतर भगवान विष्णूंनी कथा सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, एकेकाळी एका गावात हरिदत्त नावाचा एक विद्वान पंडित आपली पत्नी गीता हिच्यासोबत राहत होता. तो ज्योतिषशास्त्र, नक्षत्र, जन्मकुंडली यांचा मोठा जाणकार होता. कोणत्याही बालकाची जन्मकुंडली तो अत्यंत अचूकपणे तयार करत असे. एके दिवशी त्याच्या पत्नीच्या पोटी एका कन्येचा जन्म झाला. मुलगी झाल्यामुळे गीता अत्यंत आनंदी होती. परंतु हरिदत्तानं आपल्या नवजात कन्येची जन्मकुंडली पाहिली आणि तो आतून पूर्णपणे हादरून गेला. मात्र त्यानं ती कुंडली आपल्या पत्नीला दाखवली नाही, कारण ती नुकतीच प्रसूत झाली होती आणि शारीरिक व मानसिकदृष्ट्या अशक्त होती. तिला अधिक दुःख द्यायचे त्याला नव्हते. काही दिवसांनी नामकरणाचा विधी झाला आणि त्या मुलीचे नाव प्रीती ठेवण्यात आले. प्रीती अत्यंत सुंदर होती. तिच्या सौंदर्यानं प्रत्येकजण मोहित होत असे. हळूहळू ती मोठी होत गेली आणि विवाहयोग्य वयात पोचली. तेव्हा तिची आई गीता हरिदत्ताला म्हणाली, आपली मुलगी आता विवाहयोग्य झाली आहे. तिच्यासाठी एखादा योग्य वर शोधून तिचा विवाह करून टाका. पण हरिदत्त प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून विषय टाळत असे. वर्षामागून वर्ष गेली तरी त्यानं मुलीचा विवाह केला नाही, कारण त्याला तिच्या जन्मकुंडलीतील भयावह योग दिसत होता. त्या कुंडलीनुसार ज्या पुरुषाशी प्रीतीचा विवाह होईल तो 2-3 वर्षात मृत्यू पावेल. प्रीती विधवा होईल. कोणत्याही पित्याला आपल्या मुलीचं असं भविष्य मान्य नसतं. म्हणूनच हरिदत्त तिचा विवाह टाळत होता. पण त्यालाही माहीत होतं की नियतीला कोणी बदलू शकत नाही. प्रीती विवाहयोग्य वयात पोचली होती, पण हरिदत्त तिच्या विवाहाचा विषय नेहमी टाळत असे, कारण तिच्या जन्मकुंडलीत स्पष्ट होते, तिचा विवाह होईल तो 2-3 वर्षात मृत्यू पावेल. आपल्या मुलीचं असं भविष्य कोणत्या पित्याला पाहवत नसते. त्यामुळे हरिदत्त तिचा विवाह करण्यास तयार नव्हता. मात्र गावातील लोक त्याला दोष देऊ लागले. ही मुलगी इतकी मोठी झाली तरी तिचं लग्न का करत नाही, अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली. एके दिवशी गावातील काही स्त्रिया गीताकडे आल्या आणि म्हणाल्या, ताई, तुमची मुलगी आता विवाहयोग्य झाली आहे. तिचे लवकरात लवकर लग्न करून टाका. उशीर झाला तर नंतर योग्य वर मिळणार नाही. गीता म्हणाली, मी माझ्या पतीला अनेकदा सांगितलं आहे, पण ते काही ऐकत नाहीत. त्या स्त्रिया म्हणाल्या, पुन्हा पुन्हा सांगा, मुलीला जास्त दिवस घरी ठेवणं योग्य नाही. त्यांच्या बोलण्याचा गीताच्या मनावरती खोल परिणाम झाला. संध्याकाळी हरिदत्त घरी आल्यावरती ती संतापानं म्हणाली, आज निर्णय घ्या, मुलीचे लग्न करा, नाहीतर तिचा गळा दाबून तिला ठार मारा. पण असे घरात बसवून ठेवू नका. हरिदत्तानं तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकायला तयार नव्हती. शेवटी तो म्हणाला, ठीक आहे, मी योग्य वर शोधतो आणि तिचा विवाह करून देतो. काही दिवसांनी त्याला दुसऱ्या गावात योग्य मुलगा मिळाला आणि प्रीतीचा विवाह मोठ्या थाटामाटात झाला. विवाहानंतर ती 2-3 वर्षे आनंदाने संसार करू लागली. पण 3ऱ्या वर्षी तिच्या पतीचा मृत्यू झाला.
हरिदत्तानं तिला पुन्हा माहेरी आणलं. काही काळानंतर त्यानं तिच्यासाठी दुसरा वर शोधला आणि तिचा पुन्हा विवाह केला. परंतु नियतीने पुन्हा तोच खेळ खेळला. काही वर्षात दुसऱ्या पतीलाही मृत्यू आला. आता हरिदत्त आणि गीता दोघेही दुःखात बुडाले. तरीही हरिदत्तानं तिसऱ्यांदा तिच्यासाठी योग्य वर शोधला. विवाहाच्या वेळी मुलीला निरोप देताना तो म्हणाला, पोरी, आता जे काही सुखदुःख होईल ते तुला सहन करावं लागेल. आमच्या घराकडे पुन्हा मागे वळून पाहू नकोस. असे समज की तुझ्या आईवडील आता या जगात नाहीत. हे ऐकून प्रीतीच्या डोळ्यात अश्रू आले. पण ती वडिलांची आज्ञा मानून सासरी निघून गेली. हरिदत्ताच्या या शब्दांनी गीता व्याकुळ झाली. ती म्हणाली, तुम्ही स्वतःच्या मुलीशी असे कसे बोललात? तेव्हा हरिदत्तानं प्रथमच तिच्यासमोर जन्मकुंडलीचं रहस्य उघड केलं. तो म्हणाला, तिच्या जन्मकुंडलीत हा योग होता, म्हणूनच मी तिचा विवाह करायला तयार नव्हतो. पण आता आपले वय झाले आहे. उद्या आपण नसलो तर तिचे काय होईल? म्हणून मला वाटते तिची मुले झाली तर त्यांच्याच आधारावरती ती पुढचे आयुष्य जगू शकेल. हे ऐकून गीता स्वतःच्या हट्टाबद्दल मनोमन पश्चाताप करू लागली. तिला वाटले की आपल्या अज्ञानामुळे 2 निरपराध पुरुषांचे प्राण गेले. काळ पुढे सरकत गेला. तिसऱ्या विवाहाला 9 वर्ष झाली. प्रीतीला 2 पुत्र झाले. मोठ्याचं नाव अर्जुन, धाकट्याचं नाव सहदेव असं ठेवण्यात आलं. पण नियती पुन्हा निर्दयी ठरली. एके दिवशी तिच्या तिसऱ्या पतीचाही मृत्यू झाला. आता प्रीती पूर्णपणे एकटी पडली होती. तरीही तिनं धैर्य सोडलं नाही. वडिलांचे शब्द आठवून ती आपल्या मुलासह सासरीच राहिली. अत्यंत कष्टानं त्यांचे पालनपोषण करू लागली. प्रीतीने आयुष्यातील असंख्य दुःख सहन करून धैर्य सोडले नाही. काळाच्या ओघात तिचे दोन्ही मुलगे मोठे झाले. मोठा मुलगा अर्जुन मेहनती आणि प्रामाणिक स्वभावाचा होता. त्यानं व्यापार सुरू केला. तो गावोगावी जाऊन धान्याची खरेदी विक्री करू लागला आणि शहरात त्याचे मोठे किराणा दुकानही झाले. धाकटा मुलगा सहदेव अजून शिक्षण घेत होता. अर्जुनचा भोला नावाचा एक जिवलग मित्र होता. तो शेजारच्या गावात राहत होता. अर्जुन मोठा झाल्यावरती प्रीतीनं त्याचा विवाह जवळच्या गावातील अमृता नावाच्या सुंदर, लाजाळू, सुस्वभावी मुलीशी करून दिला. अमृतामध्ये एक आदर्श पत्नीचे सर्व गुण होते. योगायोगानं भोला देखील त्याच गावात राहत होता, जिथे अमृताचे माहेर होते. विवाहानंतर काही दिवसांनी व्यापाराच्या कामासाठी अर्जुन पुन्हा शहरात जावे लागले. त्यानं आपल्या वृद्ध आईची सेवा व्हावी आणि सहदेवला अभ्यासात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून अमृताला गावातच ठेवले. जेव्हा अमृताला काही वस्तूंची गरज भासे तेव्हा अर्जुन भोलामार्फत त्या वस्तू पाठवत असे. तिला कुठे जायचे असल्यासही भोला तिची मदत करत असे. सुरुवातीला अमृता आपल्या सासूची मनापासून सेवा करत होती आणि पती अर्जुनवरही प्रेम करत होती. दिवस शांतपणे जात होते तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, हे देवी, एके दिवशी भोला अर्जुनच्या घरी आला. त्यावेळी अमृता घरात काम करत होती. भोला बाहेरून हाक मारत म्हणाला, वहिनी बाहेर या. तुमच्या वडिलांची प्रकृती खूप बिघडली आहे. त्यांनी मला तुम्हाला लगेच घेऊन यायला पाठवलं आहे. हे ऐकताच अमृता घाबरली. ती धावत बाहेर आली आणि म्हणाली, भोला काय झालं? भोला म्हणाला, तुमच्या वडिलांची प्रकृती गंभीर आहे. त्यांनी ताबडतोब बोलावले आहे. हे ऐकून तिची सासू गीता म्हणाली, बाळा लगेच जा. वडिलांची सेवा कर. ते बरे झाल्यावर परत ये. अमृता भोलासोबत बैलगाडीत बसून माहेरी गेली. तिच्या सेवेमुळे हरिदत्तांची प्रकृती सुधारू लागली. अर्जुन मात्र व्यापारासाठी शहरातच होता. त्यामुळे अमृता काही दिवस माहेरीच राहिली. भोला रोज तिच्या वडिलांची विचारपूस करण्याच्या निमित्तानं येऊ लागला. हळूहळू अमृताच्या मनात त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण झालं. तिला भोला चांगला वाटू लागला. परंतु तिला माहीत नव्हतं की भोलावरनं चांगला दिसत असला तरी आतून अत्यंत कपटी होता. त्याला जुगार, वाईट संगत, वेश्यागमनाचं व्यसन होतं. आता मात्र त्याची नजर अमृतावरती पडली होती. अर्जुन अनेक महिने घरी नसल्यामुळे अमृताचे मनही कमकुवत होऊ लागले. ती रोज भोलासोबत फिरायला जाऊ लागली. एके दिवशी ती त्याला म्हणाली, भोला एक गोष्ट सांगू का? भोला हसून म्हणाला, सांगा वहिनी. मी कधी तुमचे वाईट मानले आहे का? वहिनी हा शब्द ऐकताच अमृता चिडली. ती म्हणाली, आजपासून मला वहिनी म्हणू नकोस. भोला हसत म्हणाला, मग काय म्हणू? काही क्षण शांत राहून अमृता हळू आवाजात म्हणाली, मी तुझ्यावर प्रेम करते. हे ऐकताच भोला मनोमन आनंदित झाला. त्यानं विचार केला, आता मला वाईट ठिकाणी जाण्याची गरजच नाही. हळूहळू त्यानं अमृताला पूर्णपणे आपल्या जाळ्यात अडकवले आणि दोघांमध्ये अनैतिक शारीरिक संबंधही निर्माण झाले. काही दिवसांनी अमृताला सासरी परत जाण्याची वेळ आली.
जाण्यापूर्वी तिनं भोला याला एकांतात बोलावलं आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, भोला, आता कदाचित आपली भेट होणार नाही, पण मला तुझी आठवण आली की मी तुला पत्र पाठवेन, तू नक्की ये. भोला तिच्या बोलण्याला तयार झाला, कारण त्याची वासना त्याला थांबू देत नव्हती. अमृताला भाऊ नसल्यामुळे पंडित हरिदत्तांनी भोला यालाच तिला सासरी सोडण्यास सांगितले. भोला तिला सासरी सोडून परतला. सासरी परतल्यानंतर अवघे 2-3 दिवस झाले असतील, तेव्हाच अमृताला भोला याची तीव्र आठवण येऊ लागली. अर्जुन अजूनही व्यापारासाठी शहरात होता आणि महिनोन-महिने घरी येत नव्हता. अखेर एके दिवशी अमृतानं भोला याला पत्र लिहिलं. प्रिय भोला, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. आजच मला भेटायला ये. पत्र मिळताच भोला अधीर झाला आणि तिला भेटण्यासाठी निघाला. वाटेतच दोघांची भेट झाली. ते पुन्हा एकत्र फिरू लागले. अमृताची सासू गीता हिला हे सर्व अजिबात आवडत नव्हते. विवाहित सुनेनं परपुरुषासोबत फिरणं तिला मान्य नव्हतं. भोला वारंवार घरीही येऊ लागला. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, हे देवी, हीच ती स्त्री आहे जिच्याविषयी मी तुला कथा सांगत आहे. काही काळात असे 5-6 वेळा घडले. तेव्हा गीता अमृताला कठोर शब्दात म्हणाली, जोपर्यंत अर्जुन घरी परत येत नाही तोपर्यंत कोणालाही घरी बोलावू नकोस, मग तो तुझ्या माहेरचा माणूस असो किंवा दुसरा कोणी. हे ऐकून अमृताच्या मनात राग निर्माण झाला. मात्र तिनं त्यावेळी काहीही उत्तर दिलं नाही. तिने भोला याला पत्र लिहून काही दिवस येऊ नको असं सांगितलं, कारण सासूला संशय आला होता. काही दिवसांनी गीता तीर्थयात्रेला गेली. हीच संधी साधून अमृताने पुन्हा भोला याला घरी बोलावले. दोघे पुन्हा एकांतात भेटले. मात्र शाळेतून परतण्यापूर्वी ती त्याला घराबाहेर पाठवत असे. एके दिवशी अचानक सहदेव लवकर घरी आला आणि त्यानं भोला याला घरात पाहिले. सहदेवला भोला याच्या वाईट सवयी आणि खोटेपणाची पूर्ण माहिती होती. तो गंभीरपणे अमृताला म्हणाला, वहिनी, कृपया माणसाला पुन्हा घरात बोलावू नका. तुम्ही याचा खरा स्वभाव ओळखून नाही. तुम्ही जे करत आहात ते चुकीचे आहे, हे थांबवा, नाहीतर मला हे सर्व भाऊ अर्जुनला सांगावं लागेल. सहदेवचे शब्द ऐकून भोला संतापला आणि तिथून निघून गेला. अमृताही सहदेवचे बोलणे अजिबात आवडले नाही. ती त्याच्या मागे धावत गेली आणि भोलाला म्हणाली, तू रागवू नकोस. मी सहदेवला असा धडा शिकवेन की तो पुन्हा कधीच आपल्या आड येणार नाही. भोला म्हणाला, ठीक आहे, नाहीतर मी पुन्हा इथे येणार नाही. तो निघून गेल्यावर ती अमृता घरात आली आणि विचार करू लागली. जोपर्यंत सहदेव जिवंत आहे तोपर्यंत तो आपल्या संबंधाच्या आड येईल. याला कायमचे संपवले पाहिजे. तिच्या मनात भीषण विचार आला, सहदेवला विष देऊन ठार मारण्याचा. तिला वाटलं, तो मेला की आपल्या प्रेमामध्ये कोणताही अडथळा राहणार नाही. दुसऱ्या दिवशी तिनं जेवण बनवताना सहदेवसाठी वेगळं अन्न काढलं आणि त्यात विष मिसळलं. सहदेवनं ते अन्न खाल्लं आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. घरात कोणालाच त्याच्या मृत्यूचं खरं कारण समजलं नाही. सहदेवचा मृतदेह पाहून त्याची आई प्रीती दुःखाने कोसळली. घरभर शोककळा पसरली. अमृता मात्र बाहेरून दुःख व्यक्त करत असली तरी मनोमन आनंदी होती. तिच्या मते आता तिच्या आणि भोलाच्या मध्ये अडथळा आणणारा कोणीही उरला नव्हता. काही दिवसांनी शहरात असलेल्या अर्जुनला आपल्या धाकट्या भावाच्या मृत्यूची बातमी मिळाली. तो सर्व कामे सोडून तात्काळ गावाकडे परतला. सहदेवचा मृतदेह पाहून त्याचे हृदय तुटले. आपल्या भावाला चांगले शिक्षण मिळावे, त्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून तो शहरात राबत होता. म्हणूनच त्याने अमृताला घरी ठेवले होते, जेणेकरून ती आईची आणि सहदेवची काळजी घेऊ शकेल. पण आता त्याचा लाडका भाऊ या जगात नव्हता. काही दिवस गावात राहून अर्जुन पुन्हा व्यापारासाठी शहरात गेला. त्याच्या अनुपस्थितीमध्ये अमृता पुन्हा भोलाला भेटू लागली. काही दिवसांनी प्रीतीने अमृताला कठोर शब्दात समजावले, अमृता, आमच्या घरात हे चालणार नाही. पुन्हा त्या माणसाला घरात आणलेस तर मी अर्जुनला सर्व काही सांगेन. हे ऐकताच अमृता संतापाने थरथरू लागली. ती मोठ्याने ओरडली, ज्याला जे करायचे आहे ते करू दे. मला कोणाचीही भीती नाही. मी भोलावरती प्रेम करते. हे ऐकून प्रीती स्तब्ध झाली. ती म्हणाली, तू एका परपुरुषासाठी स्वतःच्या पतीला फसवत आहेस. आता मला खात्री झाली की सहदेवचा जीवही तूच घेतलास. अमृता संतापाच्या भरात म्हणाली, हो, सहदेवला मीच विष दिलं होतं. आता जर तू माझ्या भोलाच्या मध्ये आलीस तर तुलाही जिवंत ठेवणार नाही. काही दिवसांनी शहरात अर्जुनला आणखी एक दुःखद वार्ता मिळाली, त्याच्या आईच्या मृत्यूची. तो पुन्हा सर्व कामं सोडून गावात आला. आईचा मृतदेह पाहून तो सुन्न झाला.
त्यानं अमृताला विचारलं, आईचा मृत्यू कसा झाला? सुरुवातीला अमृता गप्प होती, पण अर्जुनने वारंवार विचारणा केल्यावरती तिने सर्व सत्य सांगितले. ती म्हणाली, मी भोलावरती प्रेम करते. तुझा भाऊ आणि तुझी आई आमच्यामध्ये अडथळा बनत होते, म्हणून मी त्यांच्या अन्नात विष मिसळून त्यांना मारलं. हे ऐकून अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला आपल्या पत्नीच्या आणि जिवलग मित्राचा विश्वासघात समजला. तरीही त्यानं संतापाने हिंसाचार केला नाही. शांतपणे तो म्हणाला, आजपासून तुझा आणि माझा कोणताही संबंध नाही. जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर माझे घर सोड आणि ज्याच्यासाठी तू सर्व काही गमावलेस त्या भोलाकडे निघून जा. तोच आता तुझी काळजी घेईल. अमृता तात्काळ घर सोडून भोलासोबत राहायला गेली. सुरुवातीला काही दिवस सर्व काही ठीक चालत होतं, पण हळूहळू तिच्या लक्षात आलं की भोला हा चारित्र्यहीन, वासनांध आणि स्वार्थी माणूस आहे. तो इतर स्त्रियांकडेही वाईट नजरेने पाहत आहे. त्याच्याकडे फक्त बकऱ्या होत्या आणि त्यांचं पालनपोषण करून तो उदरनिर्वाह करत होता. आता अमृतालाही त्याच्यासोबत बकऱ्या चाराव्या लागत होत्या. एकेकाळी सुखात राहणारी ती स्त्री आता कठीण परिस्थितीत जगू लागली. ती रोज स्वतःच्या नशिबाला दोष देत म्हणत, मी काय केलं? मी तर राणीसारखं आयुष्य जगत होते. क्षणिक वासनेच्या मोहात अडकून मी माझं सर्वस्व गमावलं. माझा पती, माझे घर, माझा सन्मान सर्व काही संपलं. ती आपल्या कर्माबद्दल पश्चाताप करू लागली. दुसरीकडे अर्जुनने काही काळानंतर एका सद्गुणी स्त्रीशी विवाह केला आणि पुन्हा नव्याने संसार सुरू केला. तो आपल्या नव्या पत्नीसमवेत सुखाने राहू लागला. मात्र अमृता आयुष्यभर स्वतःच्या चुकीच्या निर्णयामुळे दुःख भोगत राहिली. ती वारंवार म्हणत असे, जर मी अर्जुनचा विश्वासघात केला नसता तर आज मी सुखी आणि सन्मानाने जगत असते. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, हे देवी, या कथेचा अर्थ केवळ एका व्यक्तीच्या चुकीत शोधू नका. प्रत्येक कर्मामागे एखादे कारण असते. माणूस जेव्हा आपल्या कर्तव्यापासून दूर जातो तेव्हा त्याच्या जीवनात अधपतनाची सुरुवात होते. अमृताने क्षणिक, आकर्षक आणि वासनेला प्रेम समजलं. तिने आपल्या पतीचा विश्वासघात, कुटुंबाच्या सन्मानाचा आणि नात्यांच्या पवित्रतेचा विश्वासघात केला. त्या एका चुकीच्या निर्णयामुळे तिने स्वतःचे सुख, कुटुंब, मानसन्मान आणि आयुष्यभराचा आधार गमावला. ज्याच्यासाठी तिने सर्व काही सोडले त्याच व्यक्तीने तिला कधीच खरं प्रेम दिलं नाही. मोह आणि वासना यांचं आकर्षण काही काळासाठी गोड वाटतं, पण त्यांचा शेवट बहुतेक वेळा दुःख, पश्चाताप आणि एकटेपणातच होतो. म्हणून प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुषाने आपल्या वैवाहिक नात्याचा आदर करावा, एकमेकांशी संवाद ठेवावा आणि विश्वास जपावा. उपेक्षा, गैरसमज, भावनिक अंतर वाढू दिल्यास नात्यांमध्ये तडे जाऊ लागतात. परंतु त्या परिस्थितीतही योग्य मार्ग म्हणजे संवाद, संयम आणि प्रामाणिकपणा, विश्वासघात किंवा हिंसा नव्हे. म्हणूनच मनावर नियंत्रण ठेवणं, धर्म, सत्य आणि कर्तव्यांचं पालन करणं हेच मनुष्याच्या कल्याणाचं खरं साधन आहे. भगवान विष्णूंचे हे बोलणे ऐकून माता लक्ष्मी म्हणाल्या, हे प्रभू, आज माझी शंका दूर झाली. आता मला समजलं की मनुष्याच्या जीवनात त्याचे विचार, त्याचे कर्म आणि त्याचे निर्णयच त्याच्या सुखदुःखाचे कारण ठरतात. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला या कथेद्वारे कर्म, निष्ठा, संयम, योग्य आचरणाचे महत्त्व समजावून सांगितले. क्षणिक आकर्षणाच्या मागे धावताना मनुष्य जर विवेक गमावतो तर त्याचे परिणाम केवळ त्यालाच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. म्हणूनच नेहमी सत्य, विश्वास, प्रेम आणि कर्तव्य यांचा मार्ग स्वीकारावा.